नाहीये. बहुतेक कृषी मंत्र्यांना त्याची व्याप्ती माहीत नसेल. माझ्याकडे एवढे मोठे कागद गोळा झालेले तेवढे मी कृषी मंत्र्यांना द्यायला तयार आहे. तर अन्नज हा पीक विम्याचा जो रुपया पीक विम्याचा गैरफायदा नाही. 1 रुपया पीक विमा ही चांगली योजना आहे, वाईट योजना आहे. या योजनेचा लॅक्युनो शोधून त्यातलं मर्म असं काहीतरी शोधून या पहिल्यांदा ट्राय काय केलाय, सरकारी जमिनीवर विमा भरलाय, मग गायरान जमिनीवर भरला, नंतर आपल्या वन खात्याच्या जमिनीवर पैसा भरला, नंतर जलसंपदा विभागाच्या शिल्लक जमिनीवर विमा भरला. त्यामुळे ह्या सगळ्यांची चौकशी व्हावी. मुख्यमंत्र्यांनी विधान भवनामध्ये आश्वासन दिलेले आणि दावोसून आल्याच्या नंतर त्या समितीचं, कारण मी पत्र दिलंय, समितीचं विभागीय आयुक्त किंवा सेक्रेटरी लेव्हलच्या अधिकाऱ्याला नियुक्त करावं. आणि हा नेमका घोटाळा किती, शासकीय कमिटी म्हणते 350 कोटी, मी म्हणतो हा 5000 कोटीचा घोटाळा आहे. या प्रकरणाची कानप नावाचे जे पी आहेत त्यांना प्रेशर केलं की तुम्ही ह्यांचे नावं घ्यायचे नाही, दुसऱ्याचे घ्या. ते म्हणला मी असलं पाप करणार नाही. मग म्हणले तू इथून निघून जातो. बिचारा बदली करून आता धाराशिव जिल्ह्यामध्ये गेलाय. बीड मधल्या 13 सरपंचाचं सदस्य त्या जिल्ह्यातच नाही, सगळीकडेच होतात. ते जे वेळेचार प्रमाणपत्र देत नाहीत का, त्यांना तारखा दिलेल्या आहेत सरकारने, कायदा बनवतात. संदीप दिगोळेपासून संतोष देशमुख पर्यंत, चेतना कळसेपासून संतोष देशमुख पर्यंत, आणि हा आता मी सांगितलेला मुंडे, अजून तर त्याचा काहीच नाहीये. या सगळ्या पीडितांच्या कुटुंबियांची तुम्ही भेट घेणार असं म्हणाल होता. पीक हे योजना भ्रष्ट नाही, चुकीची नाही म्हणत आम्ही, योजना चांगली, परंतु त्या योजनेच्या लॅक्युनाचा गैरफायदा घेऊ. मला असं कळलंय की समितीने 350 कोटी रुपये काहीतरी भ्रष्टाचार दाखवलाय. समिती, मुख्यमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की स्वतंत्र समिती नेमा. 350 कोटी नाही, हे 5000 कोटीचा घोटाळा निघेल, 5000 कोटीचा. आणि ही योजना बंद करावी का? अजिबात नाही. शेतकऱ्यांसाठी ही योजना चांगली आहे. फक्त याच्यामधले जे दलाल, गुंडे, माफिया आणि बुद्धिवान प्राणी जे चुकीच्या पद्धतीने विमा भरतात यांच्यावरती संघटित गुन्हेगारी अंतर्गत को अंतर्गत गुन्हे दाखल करावेत. कारण ते सेम लोक एकच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पीक विमा भरणारी ही गँग आहे, ही टोळी आहे. या टोळीला को अंतर्गत कारवाई झाली पाहिजे असं माझं मत. आणखी माझ्याकडे एक केस आली, तुम्ही गंमत बघा. या परळीमध्ये चाललंय का, एक सांगतो तुम्हाला. गंमत नाही, अतिशय भयानक गोष्ट आहे. गंमत शब्द आला मला. महादेव दत्तात्रय मुंडे गाव कनेरवाडी याचा खून झाला दिनांक 22 ऑक्टोबर 2023 ला. दिनांक 22 ऑक्टोबर. तुम्ही जात पात हे ते काढताना हे काढा ना. 22 ऑक्टोबर 2023 ला ह्याचा खून झालाय. परळी वैद्यनाथच्या तहसीलच्या समोर खून झाला आणि प्रेत सापडलं त्याचं. अद्यापपर्यंत पहिले तिथं परळी पोलीस स्टेशनला सानप नावाचे पोलीस PI होते, त्यांनी याचा छडा लावला, याच्यातले आरोपी डिटेक्ट केले. परंतु आका आणि आणखी कोणीतरी सांगितलं हे आरोपीच अटक करायचे नाही. यांच्याऐवजी कोण आरोपी अटक करायचे? राजाभाऊ फड व इतर 3-4 6 आरोपी आहेत अद्यापर्यंत. आणि हे 6च्या 6 आरोपी आकाच्या मुलाच्या इर्द गिर्द भटकताना दिसत आहेत. 23 ऑक्टोबर, किती 22 ऑक्टोबर ना, 22 ऑक्टोबर ते आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही. किती वाईट आहे. आणि आरोपी पूर्ण परळीत हिंडतात. या परळीमध्ये आणखी काय काय हवंय तुम्हाला? पुरावे तर हे सापडले आकाचे. ह्या मयत मुंडे जो आहे याचा आत्मा काय म्हणत असत? सतीश फडचे मला वाटतं हे मेहुणे
सतीश फड म्हणून एक कार्यकर्ता तो पूर्वी पंकजाताईंबरोबर होता. अशा काही दिवसामध्ये तो धनंजय मुंडेंकडे गेला आणि त्यांचा मेहुणा महादेव दत्तात्रय मुंडे याचा मर्डर झाला 22 ऑक्टोबर 2023ला. अद्यापपर्यंत त्याचा तपास लागलेला नाही. परंतु या सगळ्या व्हिडिओतून आता स्पष्ट होतंय की जे करताना ते मी नाही त्यातलीच म्हणता ना, मी नाही, मी नव्हेच, अमकं टमकं, तो मी नव्हेच एक पात्री होता ना, तसं तो मी नव्हेच म्हणणारच. पण तो मी नव्हेच तर हा मी आहेच हे फक्त तुम्हाला दिसलं ना. त्याच्यामुळं त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची गुंजाईश नाही. मी जे म्हणलो होतो त्याला पुष्टी मिळालेली आहे आणि हे सगळेच्या सगळे आरोपी आता फिक्स ठरलेले आहेत. अजून सुद्धा बरेच आरोपी आहेत हे सोटमुळं सापडलेली आहेत. आगंतुक मुळं अजून राहिलेली आहेत. त्या आगंतुक मुळांचा सुद्धा बंदोबस्त व्हावा अशा प्रकारचे. आगंतुक मूळ नेमकं कोण आहे ना? आगंतुक मूळ कोण नेमकं? आगंतुक मूळ नाही, आगंतुक मुळं. रीतसर नावं आम्ही एसआयटीला देऊ. नावं दिल्याच्या नंतर एसआयटी तुम्हाला सांगेल. असे काही आणखी व्हिडिओ जे आहेत ते समोर येत. भाजपवर कारवाई होईल अशी मागणी होती. यामध्ये स्पष्टपणे पी.आय. पाटील या बैठकीला उपस्थित असले. माझं मत आहे पी.आय. पाटीलला आरोपी केलं पाहिजे या प्रकारामधला. महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल ज्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं, त्या गरजेंना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेलं आहे त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे. हे एवढाच प्रताप नाहीये, गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश पाटलांवरती गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे का? काय पीआय जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल अजून झालेला नाही. मी काय म्हणतो, आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही. हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे. म्हणजे 7-8 झालेत, आता 9वा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे. ज्या पद्धतीने सगळे होते त्यामधले आता सगळे सीसीटीव्ही देखील पुढे समोर येतात. कराड आणि जे आरोपी आहेत त्या आरोपींचा सीसीटीव्ही जो आहे 24 तास पूर्वीचा. हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं एसआयटीने पुढे आणलेले आहेत. मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते. या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं. 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं. आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला. त्याचं हे मला वाटतं त्याचं सीसीटीव्ही फुटेज आहे. त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन फुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते. पुष्टी होते का? अंतिम आहे मावली माझ्याकडे. मला वाटतं जाधवाड नावाचं केस आहे. मी स्वतः पीआयला सांगितलंय. कोणी खालचा कर्मचारी आहे त्यांनी ते नाटक केलं. तर बीडसांगवी या गावचे आहेत, ती माझ्याकडे आली. माझं पीआय, माझं DYSP दोघे जण गेले. जे कोणी ह्यांनी अशा प्रकारचं पसरवले त्याच्यावरती ऍक्शन. थँक्यू. हो, सगळ्या उपक्रमाचं कौतुक केलं आणि आपण हा उपक्रम राबवला याबद्दल त्यांनी भाष्य देखील केलं. मुळात हा तुमच्या एकट्याचा उपक्रम नव्हता. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथ शिंदे साहेब, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा हे सर्वांचा तो एकत्रित कार्यक्रम होता. आणि तुमचं सरकार गेल्याच्या नंतर पुन्हा आमचं सरकार आल्यावर ती योजना चालू झालेली आहे. तुम्ही त्याचं श्रेय घेऊ नये. तुमच्याच तालुक्यातल्या लोकांनी सगळीकडे विमा भरलाय. तुम्ही स्तुती ह्याची करताय
आणि इकडं तुमचे लोक महाराष्ट्रभर विमा भरताय, याचा अर्थ काय याचं त्यांनी उत्तर द्यावं. चेतना कळसे, संतोष देशमुख या सगळ्या हत्याकांडांच्या प्रकरणामधल्या पीडितांच्या कुटुंबियांना भेटणार असं तुम्ही म्हटलं होतं. मी परळीमध्ये जाणार तुम्ही असं म्हणाल? जाणार आहे ना, जायला वेळच नाही ना मिळाला. आता जाईल. आणि एक हा आता दत्तात्रय बिचारा कोण येतो मुंडे यांच्याही घरी जाईल. कोण मयत महादेव दत्तात्रय मुंडे याचा अजून खुनाचा तपास लागला नाही. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत खुनी परळीत हिंडता येतात. आणि आमच्या एसपींना आता मी बोललो की बाबा नवीन आलेला आहात तुम्ही, याची माहिती घ्यायला पाहिजे होती. आणि माझं मत असं आहे, बर्दापूर, संभाजीनगर, परळी पोलीस स्टेशन आणि शिरसाळा पोलीस स्टेशन इथले जे हेड ऑफिसर आहेत ते तातडीनं एसपींनी बदलले पाहिजे. कारण तेच लोक आकाच्या मदतीने इथं आलेले, आकानी पोस्टिंग केलेली, हे सगळ्याचे सगळे बीड जिल्ह्याच्या बाहेर गेले पाहिजे किंवा परळी मतदारसंघाच्या बाहेर काढले पाहिजे. तुमच्या